संजय शिरसाटांचा पैशाच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल। शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत, राऊतांचा मोठा आरोप। तर त्या बॅगांमध्ये पैसे नाहीत तर कपडे, शिरसाट यांचं स्पष्टीकरण। आयटीची नोटीस येऊन सुद्धा शिरसाट आयटीत। 50 खोक्यांमधले काही पैसे आज दिसले। भ्रष्टांना चौकशी करून कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल। आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणी प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल। तर मला कोणताही पश्चाताप नाही, गायकवाड यांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। राऊतांवर टीका करताना जीभ घसरली। संजय राऊत यांना शेट्टींचा एवढा पुळका का? गायकवाड यांचा सवाल। अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अचानक दिल्ली वारी। आयकर विभागाच्या नोटिसा, मंत्री आणि आमदारांच्या चौकशा तसंच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गाऱ्हाणं। दिल्लीमध्ये गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले। मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांचा निशाणा। दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आक्रमक। विधिमंडळ परिसरामध्ये दाखवलं भेसळीचं प्रात्यक्षिक। डेअरी चालक भेसळ करत असल्याचाही आरोप। विधिमंडळ परिसरामधील कचऱ्यावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल। शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग। कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला। लपवालपवी अशीही लपवालपवी, खडसेंची एक्सपोज्ड। सिडको घरांच्या किमतींचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली होती लक्षवेधी। घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक, मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। खासदार भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन बक्षीसपत्राने देण्याच्या प्रकरणी कसून चौकशी। बक्षीसपत्र करणारे सालरजंग घराण्याचे वंशज मेहमूद अली यांची आजही चौकशी होणार। पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटींची खंडणी मागितली। 10 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना आरोपी किरण घोडके सीसीटीव्हीमध्ये चित्रित। नाशिकमध्ये गुंडांच्या टोळ्या भिडल्या, 15 गोळ्या झाडल्या। हप्ता वसुली आणि वर्चस्वाच्या संघर्षातून वाद, नागरिकांमध्ये दहशत।